नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत मुंबईहून लांजाला आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक सुंदर असं कोकणातलं गाव, ते म्हणजे हर्दखळे तालुका लांजा इथलं. तर आता आपण मॅपने जाऊया थेट हर्दखळ्यात. चला तर मग. आणि या व्हिडिओमध्ये आनंद घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. किती सुंदर असं हे गाव आणि आजची पहाट आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये गावाकडे सप्ताह चालू आहे आणि आपण संध्याकाळी डायरेक्ट थेट इथनं कीर्तनाला जाणार आहोत. ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर. मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा. देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवूनिया तेने माझ्या चित्तात झाले समाधान वाजते चरण न सोडावे मुखी गातो गीत वाजवितो टाळी
देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवूया तेणे माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे. महाराज असं म्हणतात, ए सावळ्या विठ्ठला माय बापा मधुसूदना मोहना मनोहरा श्रीकृष्णा विठ्ठला पांडुरंगा, तुझं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे ना, ते बस पाहावत राहावंसं वाटतं. त्यानं माझ्या चित्ताला काय मिळतं महाराज? समाधान मिळतं. आणि समाधान इतकं मिळतं ना, ते रूप पाहिल्यानंतर मला तुझे चरण सोडावेसे सुद्धा वाटत नाही. मला खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, जर आपण पंढरपुरामध्ये गेलो आणि जर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ते दर्शन घेतल्यावर तुम्हाला तिथून निघावंसं वाटतं की त्या विठ्ठलाला पाहावंसं वाटतं? पाहावंसं वाटतं. बोला ना, आता एकदम साधा साधा क्वेश्चन आहे, साधा साधा प्रश्न. बोला, पाहावंसं वाटतं की निघावंसं वाटतं? पाहावंसं वाटतं. का बरं? का? कारण ते रूप फार सुंदर आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. वाटते चरण नो सोडा, इतकं त्याचं रूप सुंदर, इतकं सुंदर आहे. हा, मला सांगू द्यावं का, एक मंगळवेढा नावाचं गाव होतं. कोणतं? मंगळवेढा. आणि त्या मंगळवेढा गावामध्ये एक लहान अशी लक्ष फक्त सर्वांग ठेवून